चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत अजून आहेत, त्यांच्यासोबत ती मंडळी आहेत. अजून तिथे लोक वाढल्याची मला माहिती कळते. चंद्रकांत फुंदेंसोबत पुण्यातनं जशी ही बातमी झी24 तासात दाखवली तशी अनेक लोक या मंडळी या प्रकरणाशी संबंधित तिथे आलेली आहेत. चंद्रकांत, तुम्ही त्यांच्याशी बोलावं. हे माझ्याकडे तुम्ही त्यांना हा स्पष्टपणे विचारा की ही पॉवर ऑफ अटॉर्नी दिली गेलेली आहे काही वर्षांपूर्वी, जी रजिस्टर्ड पण आहे. खरं तर पॉवर ऑफ अटॉर्नी जी त्यांनी दिलेली आहे ती इरिव्होकेबल प्रकारची ही पॉवर ऑफ अटॉर्नी जी मी मगापासून दाखवतोय. ही वेगवेगळ्या या शीतल तेजवानी यांना कुलमुख्तार जिथे नेमणूक त्यांची करण्यात आलेली होती ती आहे. पण तत्पूर्वी एक इंटरेस्टिंग आणखी माझ्याकडे एक महत्त्वाचा सरकारी कागद आहे. या सगळ्या कागदांमध्ये मी तो तुम्हाला दाखवतो. म्हणजे एक तर हे सगळ्यात पहिले प्रॉपर्टी कार्ड आहेत की आजपर्यंत तिथे ज्याला आपण फेरफार नोंदणी म्हणतो ती सगळी माझ्यासमोर आहे. त्यात जमीनचा मालक अजूनही ही सरकार जमीन आहे असंच याच्यात दिसतं आहे. याच्यामध्ये मी मगाशी सुरुवातीलाच दाखवलं कार्यक्रमाच्या की हा दस्त नोंदणीमध्ये काय म्हटलं की सरकारी अभिलेख इथे बंद करण्यात आल्या तिथे त्याचे कागदपत्र आहेत. चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत आहेत. चंद्रकांत, काय म्हणणं आहे त्यांचं नक्की? अजून लोक जोडले गेलेत, नवीन तिथे संख्या वाढली आहे लोकांची, सगळ्यांचं एकच म्हणणं आहे 272 पैकी किमान 40-50 लोक इथं आलेत. आणि किती लोक आहेत बाबा? आम्हाला चंद्रकांत आम्हाला माणसं दाखवाल किती तुमच्यासोबत, जरा तुम्ही झूम करावं. जी, ही सगळी माणसं तुम्ही दाखवा. जरा मी कॅमेरामन नितीनला सांगेल सगळी फ्रेम वाईड करून दाखव, पब्लिक किती आली ते लोकांना कळू द्या. मग लाईव्ह मध्ये पहिल्यांदा आपल्याला असा रिस्पॉन्स मिळेल. ऑब्व्हियसली सगळे पीडित मंडळी आहेत आणि स्वतःहून आले. तर सर्वात महत्त्वाचं सर, आपण त्यांना बोलवलं नाही, आपण उद्या जाणारच होतो त्यांच्याकडे, पण त्याआधीच ही सगळी मंडळी आलेली आहेत आणि सगळे डॉक्युमेंट्स आपल्या हातात घेऊन आलेत. जो अशोक आबाजी गायकवाड ज्याचं नाव आहे खरेदी खात्यात सर, त्याचा रिलेटिव्ह आपण तो पहिला पुढे घेऊ. हा, एक अशोक आबाजी गायकवाड यांच्या नावाने जी खरेदी खत झाले त्यांचे कोण आहेत? कोण आहेत तुम्ही? आम्ही त्यांचे पुतणे आहेत. अच्छा, पुतणे सर, पुतणे आहेत हे दोघं. नाव सांगा तुमची? गौरव गायकवाड, सूरज रवींद्र गायकवाड. तुम्हाला माहिती का तुमच्या चुलत्याच्या नावाने हा सगळं हा जो व्यवहार झाला याबाबत कुठलीही कल्पना नाहीये. हा फसवणूक केला गेलेला दावा आहे, म्हणजे प्रकार आहे. तुमच्या चुलत्याचं नाव आहे सर? चुलत्याला फसवून नेलेलं आहे. त्यात असं लिहिलंय अशोक आबाजी गायकवाड आणि इतर 272 असं क्लिअर कट आहे. म्हणजे 272 जणांनी नावं लिहिणं शक्य नाही, म्हणून मेन जो खरेदी सही करायला पॉवर ऑफ अटॉर्नीला त्यात अशोक आबाजी गायकवाड यांचं नाव आहे. ते कुठे आहेत सध्या? आता अशोक आबाजी हे गावी आहे सध्याला, पण अशोक आबाजी गायकवाड यांना फसवून ह्या प्रकार केला गेलेला आहे. तुम्हाला माहिती शिक्षण झालेलं नाहीये त्यांचं, तर त्यांना फसवणूक कधी झालंय सगळं या बाबतीत पण काही कल्पना नाही. आठवतं का? काहीच नाही. तुम्ही त्यांचे कोण येतं? पुतणे, सख्खे पुतणे. तुमचे नाव सांगा पुन्हा एकदा. गौरव गायकवाड, सूरज गायकवाड. सर हे बघा, अशोक आबाजी गायकवाड ज्यांचं नाव आहे खरेदी खात्यावर त्यांचे सख्खे पुतणे आहेत. ते म्हणते आमच्या चुलत्याला लिहिता वाचता येत नाही, त्यांना फसून हा सगळा व्यवहार झालाय. बरोबर? अशोक आबाजी. तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. माझं नाव सुखराम गिनू गायकवाड. हां, काय झालं तुमची फसवणूक? तुमची किती जमीन? ऐकून घ्या. इथल्या मंडव्याच्या जागेचं ना हे खरेदी केव्हा झाले हे आम्हाला 2 दिवसापूर्वी कळलं. त्यांच्या घरातले असणारे लोक यांना सुद्धा कळलेले नाही. मोठी फाईल घेऊन आला, जरा सांगा. मी ढाले बोलतोय, प्रकाश ढाले. तुम्ही पण जागा मालक? ह्या जागेचे मी माझ्या आईच्या वडिलोपार्जित मालकी हक्काची आहे. माझा हिस्सा 3 एकर 38 गुंठे. मूळ मालक तात्या चुकू गायकवाड व सिटेबा चुकू गायकवाड ह्या ज्या ठिकाणी थांबलेले आहे समस्त महार वतनाची लोक थांबलेले आहेत. आणि ही जी जागा आहे ही समोरील बॉटॅनिकल गार्डन ऑफ सर्वे ही त्यांच्या ताब्यात गेले 70 वर्षापासून आहे. शीतल किशन तेजवानी यांनी 2008 मध्ये कुलमुख्तार पत्र घेतलं होतं. त्या कुलमुख्तार पत्राच्या आधारे 20 हे कुलमुख्तार पत्र म्हणजे ज्याला आपण पॉवर ऑफ अटॉर्नी होते कोणी करून घेतलं, त्यावेळेस तुमचं कोणी सामील होतं त्याच्यात? एजंट ज्याला आपण म्हणतो. एजंट होते ना, बंडू मोरे होता आणि एक चिटणीस म्हणून होते. हे 2 व्यक्ती होते, स्वप्नील होते. असे 2-3 एजंट होते. किती पैसे मिळाले त्या काळात साहेब? त्यावेळेस आम्हाला कोणाला 500 रुपये, कोणाला 1000 रुपये, कोणाला 5000 रुपये. हे मिळाले? कोडी मॉल म्हणजे नाही का, ते कोडी मॉलचं हे झालेलं आहे. ते तुम्हाला किती मिळाले? 2000 रुपये मिळाले. 1000 रुपये. आम्हाला तर 5000. 5000. आम्हाला तर काहीच मिळालं यांना तर काहीच नाही मिळालं सर. काहीच मिळालं ठीक आहे. चंद्रकांत वडिलांचं नाव आणि आमची नावं नाही टाकली, काय नाही. हा सर. चंद्रकांत, ही सगळ्या मंडळींची आपण तुम्ही एकत्र त्यांच्याशी बोलावं आणि या सगळ्यांची आपण प्रतिक्रिया जाणून बघतोय. सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की त्यांच्या वंशजांना आजही माहिती नाही. त्यांना आता कळतंय की हा व्यवहार झाला, बातमी चालल्यानंतर ती जमिनीचा व्यवहार झालाय, खरेदी झाली आहे.